नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या 12वीच्या अभ्यासक्रमाची सुरुवात केलेली आहे. 12वीच्या अभ्यासक्रमाची सुरुवात करत असताना आपण पहिल्या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. पहिल्या प्रकरणाचा अभ्यास करत असताना मागच्या व्हिडिओमध्ये आपण शीतयुद्धेतर कालखंडातील प्रादेशिकवाद या मुद्द्याचा अभ्यास आपण केलेला आहे. शीत युद्धेतर कालखंड म्हणजे काय हे आपण वारंवार पाहिलेले की 1945 ला दुसरं महायुद्ध संपलं आणि 1945 ते 1990 हा जो कालखंड होता, हा कालखंड अमेरिका आणि सोव्हिएट रशिया या दोघांमधल्या शीतयुद्धाचा कालखंड जो आहे हा कालखंड होता. परंतु सोव्हिएट युनियनचं विघटन झालं, बर्लिनची भिंत पडली आणि त्याच्यामुळे शीतयुद्ध थांबलं आणि त्याच्यामुळे 1991 नंतरचा जो कालखंड आहे त्या कालखंडाला आपण शीतयुद्धेतर कालखंड असं म्हणत असतो. हा शीतयुद्धेतर कालखंड जो आहे या कालखंडामध्ये ज्या प्रादेशिक वाद किंवा ज्या प्रादेशिक संघटना निर्माण झालेल्या आहेत त्यांचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करत आहोत. आणि या दृष्टिकोनातून पाहत असताना आपल्या लक्षात येतं की एखादी प्रादेशिक संघटना निर्माण करण्यासाठी अथवा त्याचा भाग होण्यासाठी अनेक देश एकत्र येतात आणि या संघटना भौगोलिक तत्वावर किंवा समान राजकीय, वैचारिक, आर्थिक या घटकांवर एकत्रित येतात. अशा प्रकारे त्या भौगोलिक प्रदेशातील अनेक देश आपला सामूहिक विकास करण्याच्या दृष्टिकोनातून भौगोलिक तत्वाच्या आधारे एकत्रित बांधले जातात. मग ते व्यापाराचं तत्व असेल, आर्थिक विकासाचं तत्व असेल, राजकीय विकासाचं तत्व असेल, शांतता प्रस्थापित करण्याचं तत्व असेल, तर या कोणत्याही कारणांमुळे त्या प्रदेशातील लोक, त्या प्रदेशातील देश एकत्र येतात आणि एकत्र येऊन प्रादेशिक अशा प्रकारच्या संघटना निर्माण करीत असतात. अशा संघटनांना आपण प्रादेशिक संघटना असं म्हणत असतो. आणि मग या प्रादेशिक संघटना ज्या असतात, या प्रादेशिक संघटना आपला विचार मांडतात, आपलं तत्व ठरवतात आणि मग या प्रादेशिक संघटनांनी आपला जो विचार मांडला असेल, आपलं जे तत्व ठरवलं असेल त्या तत्वाला प्रादेशिकवाद असं म्हटलं जातं. कारण एका प्रदेशामध्ये संघटना सुरू झाली की दुसऱ्या प्रदेशामध्ये सुरू होते, दुसऱ्या प्रदेशात सुरू झाली की तिसऱ्या प्रदेशामध्ये सुरू होते आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये संघटना निर्माण होतात. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये संघटना निर्माण झाल्यानंतर त्याची वेगवेगळी तत्व जी आहेत ही तत्व असतात आणि त्यातून वाद विवादाला सुरुवात होत असते, सहकार्याला सुरुवात होते आणि मग हा जो वाद विवाद असतो त्याच्यातून प्रादेशिक वाद निर्माण होत असतो. या प्रादेशिक वादाचा विचार जो आहे हा विचार आपण करत असताना आपण जर केला तर आपल्या असं लक्षात येईल की प्रादेशिक वादाच्या विचारातून आपल्याला मुद्द्यांचा विचार जर आपण केला तर पहिलं महायुद्ध झालं. पहिलं महायुद्ध युरोप खंडामध्ये जे हे खंडामध्ये लढल्या गेलं. पहिल्या महायुद्धामुळे जी काही हानी झाली असेल ती युरोप खंडाची हानी जी आहे ही हानी झाली. त्यानंतर दुसरं महायुद्ध 1939 ते 1945 या कालखंडामध्ये मित्र राष्ट्र आणि अक्षराष्ट्र या दोघांमध्ये दुसरं महायुद्ध लढल्या गेलं. परंतु दुसऱ्याही महायुद्धाचा विचार जर आपण केला तर दुसरंही महायुद्ध जे होतं हे दुसरंही महायुद्ध युरोप खंडामध्येच लढल्या गेलं. अमेरिका असेल, मित्र राष्ट्राकडून अमेरिका, जगातले अनेक देश त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते. परंतु प्रत्यक्षात युद्ध जे होतं हे युद्ध युरोप खंडामध्ये लढल्या गेलं होतं. अमेरिकाने बॉम्ब हल्ला केला, तो अमेरिकेने बॉम्ब हल्ला जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर केला, म्हणजेच युरोप खंडावर केला. आपण जर पाहिलं असेल तर इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, हे युरोप खंडामधले देश जे हे देश होते ते युद्धामध्ये विजयी जरी झालेले असले तरी प्रत्यक्ष त्यांच्या भूमीवर हे युद्ध खेळल्या गेलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांची अपरिमित अशा प्रकारची हानी झालेली होती.
दुसरं महायुद्ध अमेरिकेमध्ये खेळलं गेलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे अमेरिका जरी दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभागी झालेली असली तरी त्या मानाने अमेरिकेची हानी कमी झालेली होती. रशियाची हानी त्या मानाने कमी जी आहे ही कमी झालेली होती. सर्वात पहिलं महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धाच्या दृष्टिकोनातून विचार जर आपण केला तर आर्थिक हानीचा विचार जर आपण केला, मानवी हानीचा विचार जर आपण केला तर सर्वात जास्त नुकसान जे होतं ते युरोप खंडाचं झालेलं जे हे झालेलं होतं. आणि त्याच्यामुळे युरोप खंडांनी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचा अनुभव जो आहे हा अनुभव घेतलेला होता आणि त्याच्यामुळे युरोप खंडाला आपली प्रगती करायची होती. ज्याप्रमाणे आपण जर विचार केला तर जर्मनीचा विचार जर आपण केला, जपानचा विचार जर आपण केला तर हे जे देश आहेत या देशांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांची अपरिमित अशा प्रकारची हानी झाली. परंतु ही हानी झाल्यानंतर पुन्हा राष्ट्रवादातून त्यांनी स्वतःचं पुनर्निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे हा प्रयत्न केला आणि मग त्याच्यातून आपली प्रगती जी ही प्रगती करायला त्यांनी सुरुवात जी आहे ही सुरुवात केली. आणि मग ही प्रगती करत असताना एकमेकांना सहकार्य करणं ही महत्वाची जी आहे ही महत्वाची भूमिका होती. त्याच्यामुळे युरोपियन संघाची जी स्थापना झालेली आहे या युरोपियन संघाच्या स्थापनेचा विचार जर आपण केला तर युरोपियन संघाच्या स्थापनेची जी कल्पना होती किंवा उद्दिष्ट होती ती उद्दिष्ट होती किंवा युरोपाची आर्थिक हानी झालेली आहे आणि आर्थिक दृष्ट्या युरोपातील देश परस्परावर जर अवलंबून असतील तर त्याच्यामुळे युरोपातील परस्पर देशांचा संघर्ष जो आहे हा संघर्ष टाळला जो आहे हा टाळला जाईल. किंवा शेजारील दोन देश आहेत हे शेजारील दोन देश जर आर्थिकदृष्ट्या एकमेकावर अवलंबून असतील तर त्यांच्यामध्ये मतभेद होत नाहीत. मतभेद जरी झाले तरी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना दोन पावलं मागं यावं लागतं आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर एकमेकांवर जर ते अवलंबून असतील तर त्यांच्यामध्ये संघर्ष जो आहे हा संघर्ष होत नाही. त्याचप्रमाणे युरोप खंड जो आहे या युरोप खंडाला जर प्रगती करायची असेल तर युरोप खंड आर्थिक दृष्ट्यातून एकमेकावर अवलंबून असला पाहिजे आणि मग युरोप खंडातले देश एकमेकावर अवलंबून जर आर्थिकदृष्ट्या राहतील तर ते एकमेकांवर आक्रमण करणार नाही, तिथे शांतता प्रस्थापित होईल आणि एकमेकाच्या आर्थिक सहकार्यातून युरोप खंडाची प्रगती जी आहे ही प्रगती केली जी आहे ही केली जाईल. याच उद्देशातून युरोपीय युनियन किंवा युरोपियन संघ याची निर्मिती जी आहे ही निर्मिती झालेली आहे. मग ही निर्मिती कशी होत गेली या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की 1940 ते 1950 हे जे दशक होतं या दशकाचा विचार जर आपण केला तर या दशकामध्ये प्रादेशिक वाद आणि प्रादेशिक संघटना निर्माण व्हायला सुरुवात झालेली होती. आशिया खंड असेल, आफ्रिका खंड असेल, युरोप खंड असेल याही खंडामध्ये प्रादेशिक वादातून संघटना निर्माण व्हायला सुरुवात झालेली होती. परंतु आशिया खंड आणि आफ्रिका खंड यातील संघटनांचा प्रादेशिक संघटनांचा विचार जर आपण केला तर आशिया आणि आफ्रिका खंडातल्या ज्या संघटना होत्या त्यांनी 1940 ते 1950 हे जे दशक होतं या दशकामध्ये राजकीय चर्चा, राजकीय मतैक्य, राजकीय मतभेद किंवा राजकीय एकता यावर भर जो आहे हा भर दिलेला होता. परंतु युरोप खंडाचा विचार जर तुम्ही केला असेल तर युरोप खंडामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये जी आर्थिक हानी झालेली होती त्या आर्थिक हानीचा विचार जो आहे हा विचार करत असताना युरोप खंडामध्ये प्रादेशिक संघटना निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक समन्वयाकडे, आर्थिक विकासाकडे जास्त लक्ष देण्यात आलेलं होतं. म्हणजेच 1940 ते 1950 या दशकाची जर आशिया खंड, आफ्रिका खंड आणि युरोप खंड याची तुलना जर आपण केली तर आपल्या लक्षात येतं की आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये राजकीय चर्चेवर प्रादेशिक संघटनेनी भर दिलेला होता. तर युरोप खंडामधल्या ज्या प्रादेशिक संघटना होत्या या प्रादेशिक संघटनेनी आर्थिक समन्वयाकडे, आर्थिक परस्परावलंबनाकडे, आर्थिक मदतीकडे लक्ष देण्याला सुरुवात केलेली होती. आणि या दृष्टिकोनातूनच आपण जर विचार केला तर युरोप खंडामध्ये आपण पाहिलेले की 1951 मध्ये युरोपियन कोळसा पोलाद समुदाय, पुन्हा एकदा लक्षात घ्या की 1951 मध्ये युरोप खंडामध्ये
युरोपियन कोळसा आणि पोलाद समुदाय ESSC, युरोपियन कोल स्टील कम्युनिटी ECSC, ही जी संघटना आहे ही संघटना स्थापन करण्यात आलेली होती आणि युरोप खंडामध्ये कोळसा आणि पोलाद यांचं परस्परावलंबन व्हावं आणि त्या परस्परावलंबनातून प्रादेशिक विकास करण्याच्या दृष्टिकोनातून युरोप खंडामध्ये 1951 मध्ये युरोपियन कोळसा आणि पोलाद समुदाय याची निर्मिती करण्यात आलेली होती. त्यानंतर पुढे जाऊन 1957 चा विचार जर म्हटलं तर 1957 मध्ये EEC, युरोपियन आर्थिक समुदाय, पुन्हा लक्षात घ्या 1957 मध्ये युरोपियन आर्थिक समुदाय EEC, युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी याची स्थापना करण्यात आली होती. आणि मग पोलाद आणि कोळशाचा व्याप्ती थोडी वाढली आणि ती वाढून त्याच्यामध्ये जे की त्याच्यामध्ये आर्थिक समुदायाच्या दृष्टिकोनातून इतर आर्थिक घटकांचाही समावेश करून आर्थिक विकासाला चालना देण्याचा प्रयत्न जो आहे हा प्रयत्न करण्यात आलेला होता. त्यानंतर 1958 चा विचार जर म्हटला तर 1958 मध्ये युरोपियन अणु ऊर्जा समुदाय, लक्षात घ्या अणु ऊर्जा समुदाय, आज आपल्याला अणु ऊर्जेचं महत्व आज पटत आहे, परंतु युरोप खंडाचा विचार जर आपण केला तर युरोप खंडामध्ये 1958 मध्येच अणु ऊर्जा ही महत्वाची आहे आणि अणु ऊर्जेच्या आधारे आपल्याला विकास करणं शक्य आहे आणि त्याच्यामुळे अणु ऊर्जेचा विकास करण्यासाठी युरोपातील देशांनी युरोपियन अणु ऊर्जा समुदाय याची निर्मिती जी आहे ही निर्मिती केलेली होती. अशा प्रकारे आपण जर विचार केला तर अंडरलाईन करून ठेवा पुस्तकामध्ये की 1951 मध्ये युरोपियन कोळसा आणि पोलाद समुदायाची स्थापना करण्यात आली. 1957 मध्ये युरोपियन आर्थिक समुदायाची स्थापना जी आहे ही स्थापना करण्यात आली आणि त्याच्यानंतर 1958 मध्ये युरोपियन अणु ऊर्जा समुदाय जो होता या समुदायाची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर या सर्व संघटना जे आहेत या संघटनांचा एकमेकांमध्ये विलीनीकरण, तीनही संघटनांचं कालांतराने एकमेकांमध्ये विलीनीकरण करण्यात आलं आणि विलीनीकरण करून त्यांचं युरोपियन समुदाय अशा प्रकारचं नाव जे हे नाव देण्यात आलं आणि युरोपियन समुदाय अशा प्रकारचं नाव देऊन त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्या दृष्टिकोनातून पुढे जाऊन 1973 मध्ये एक करार करण्यात आला आणि त्या करारानुसार युरोपियन संसद निर्माण करण्यात यावी. युरोपीय युनियन स्थापना करण्याच्या दृष्टिकोनातून या वाटचालीचे वेगवेगळे टप्पे जे हे टप्पे 1951 चा टप्पा असेल, 1957 चा टप्पा असेल, 1958 चा टप्पा असेल, त्याच्यानंतर 1973 चा जो टप्पा होता 1973 च्या टप्प्यामध्ये की या सर्वांवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टिकोनातून काही कायदे तयार करावे लागतील आणि मग हे कायदे तयार करण्यासाठी एक युरोपियन संसद निर्माण करण्यात यावी किंवा सगळ्यांनी युरोप खंडातल्या सगळ्या देशांनी एकत्र यावं, त्याच्यामध्ये प्रतिनिधी असतील आणि हे प्रतिनिधी एकत्र युरोप खंडासाठी आर्थिक प्रगतीसाठी काही कायदे तयार करतील आणि त्या दृष्टिकोनातून युरोपीय संसद निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून करार जो आहे हा करार करण्यात आला. युरोपियन संसद नंतर निर्माण झाली परंतु तशी करण्यात यावी अशा प्रकारचा करार जो होता हा करार 1973 मध्ये करण्यात आला. त्यानंतर 1980चं जे दशक होतं या 1980च्या दशकामध्ये युरोपियन संघाची एक बाजारपेठ निर्माण करण्यात आली आणि मग ही बाजारपेठ जी होती या बाजारपेठ निर्माण करण्याची कल्पना अशी होती की युरोपातील राष्ट्र आर्थिक दृष्टिकोनातून जर परस्परावर अवलंबून राहतील तर एकमेकांवर आक्रमण करणार नाही, त्यांच्यामध्ये संघर्ष होणार नाही आणि त्यांची एकता दृढ होऊन एकतेच्या आधारे युरोप खंडाची प्रगती जी आहे ही प्रगती करता येईल. या दृष्टिकोनातून 1980 मध्ये युरोपियन संघाची एक बाजारपेठ तयार करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न जे हे प्रयत्न सुरू करण्यात आले आणि त्या दृष्टिकोनातून पुढे प्रगती होऊन 7 फेब्रुवारी 1992 या दिवशी मास्त्रिकत करार करण्यात आला. लक्षात घ्या, पुन्हा एकदा अंडरलाईन करून ठेवा, 7 फेब्रुवारी 1992
1992 या रोजी मास्त्रिकत करार, मास्त्रिकत एक शहर होतं, त्या ठिकाणी करार करण्यात आला आणि त्या कराराची अंमलबजावणी जी ही अंमलबजावणी करण्यात येऊन युरोपियन संघ जो होता या संघाची स्थापना करण्यात आली. म्हणजेच आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना महत्वाचा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी येतो की 7 फेब्रुवारी 1992 मध्ये मास्त्रिकत कराराची अंमलबजावणी करण्यात आली आणि या मास्त्रिकत कराराच्या अंमलबजावणीनुसार युरोपियन संघाची स्थापना झाली. अंडरलाईन करून ठेवा, 1992 मध्ये युरोपियन संघ जो या संघाची स्थापना करण्यात आली. ही युरोपियन संघ स्थापन जो आहे हा स्थापन झाला. हे स्थापन होत असताना जवळपास युरोप खंड जो आहे या युरोप खंडातले 28 देश जे होते हे 28 देश या युरोपियन संघामध्ये सामील झालेले जे हे झालेले होते. तुमच्या स्क्रीनच्या बाजूला नकाशा दिलेला आहे, त्याच्यामध्ये युरोझोन म्हणजे काय हे आपण नंतर पाहणार आहोत. परंतु तो जो नकाशा आहे तो नकाशा जर तुम्ही पाहिला तर तो नकाशा जो आहे हा नकाशा युरोपियन संघाचा नकाशा जो आहे हा नकाशा आहे. आणि त्याच्यामध्ये पिवळ्या याच्यातले देश जे आहेत हे देश जर सोडून दिले तर गुलाबी याच्यातले देश जे आहेत हे गुलाबी याच्यातले देश आणि फिक्कट गुलाबी याच्यातले जे देश आहेत स्वीडन असेल, पोलंड असेल, जर्मनी असेल, फ्रान्स असेल, स्पेन असेल, युनायटेड किंगडम जे आहेत हे किंगडम असेल, डेन्मार्क असेल, हे जे देश आहेत हे देश एकत्र आले आणि एकत्र येऊन त्यांनी आपलं एक संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेचं नाव जो होतं युरोपियन संघ. अशा प्रकारे 1992 मध्ये युरोपियन संघाची स्थापना आणि निर्मिती जी आहे ही निर्मिती करण्यात आली आणि निर्मिती केल्यानंतर युरोपियन संघाने आपलं कामकाज करायला सुरुवात केली. हा जो युरोपियन संघ जो होता या युरोपियन संघाच्या स्थापनेचा उद्देश आपण त्या ठिकाणी पाहिला होता की युरोप खंड जो आहे या युरोप खंडातील देश जे आहेत हे देश जर आर्थिकदृष्ट्या परस्परावर अवलंबून असतील आणि ते आर्थिकदृष्ट्या परस्परावर अवलंबून असतील तर ते एकमेकांवर आक्रमण करणार नाही आणि एकमेकावर आक्रमण न केल्यामुळे युरोपामध्ये शांतता प्रस्थापित राहील आणि शांतता प्रस्थापित झाल्यानंतर अंतर्गत व्यवहार जो आहे या अंतर्गत व्यवहारामध्ये शांतता प्रस्थापित झाल्यानंतर एकीने आपली प्रगती जी आहे ही प्रगती करता येईल या उद्देशातून युरोपियन संघाची स्थापना जी आहे ही स्थापना झाली. मग युरोपियन संघाची स्थापना झाल्यानंतर अंतर्गत व्यवहार असेल, न्यायालयीन बाबी असतील, परराष्ट्र असेल, संरक्षण असेल, या सर्व बाबींचा युरोपियन संघ जो होता या युरोपियन संघाने विचार जो आहे हा विचार केला आणि मग या सगळ्या क्षेत्रामध्ये आर्थिक क्षेत्र जे या आर्थिक क्षेत्रासोबतच कायद्याचं क्षेत्र असेल, त्याच्या कायद्याच्या क्षेत्राचं असेल, संरक्षणाचं क्षेत्र असेल, परराष्ट्राचा संबंध क्षेत्र असेल, तर या सगळ्या क्षेत्रामध्ये सामूहिक प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न जे हे प्रयत्न सुरू केले. आणि मग हे सामूहिक प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून युरोपीय युनियन स्थापन करण्यात आली आणि या युरोपियन युनियनमध्ये युरोपियन आयोग असेल, युरोपियन संसद असेल, युरोपियन परिषद असेल, युरोपियन न्यायालय असेल, अशा अनेक संस्था जे या संस्था युरोपियन आयोगाच्या अंतर्गत निर्माण करण्यात आल्या. मग या दृष्टिकोनातून युरोपीय संसद असेल किंवा युरोपियन आयोगाला लागणारे जे कायदे असतील हे कायदे तयार करण्यासाठी 751 सभासदांची युरोपीय संसद निर्माण करण्यात आली. युरोपीय युनियनचं कार्यकारी मंडळ जे आहेत हे कार्यकारी मंडळ म्हणून युरोपियन परिषद निर्माण करण्यात आली की युरोपीय युनियनमध्ये सहभागी असणारे राष्ट्राध्यक्ष असतील, परराष्ट्र मंत्री असेल, या सर्वांना एकत्रित करून युरोपियन परिषदेची निर्मिती करण्यात आली. जर युरोपियन देशांमध्ये व्यापाराच्या दृष्टिकोनातून, कायद्याच्या दृष्टिकोनातून काही वाद विवाद जर झाले असतील तर ते विवाद सोडवण्याच्या दृष्टिकोनातून युरोपियन न्यायालय जे असावं अशी एक संकल्पना मांडण्यात आली आणि त्यातून युरोपियन न्यायालय निर्माण करण्यात आलं. आणि अशा प्रकारे वेगवेगळे विभाग निर्माण करण्यात आले आणि वेगवेगळ्या विभागांची निर्मिती जी ही निर्मिती करून युरोपियन आयोगाचं आपलं कार्य जे हे कार्य सुरू करण्यात आलं. मग हे कार्य सुरू करत असताना युरोपियन आयोग जे होतं या युरोपियन आयोगाचा विचार जर आपण केला तर युरोपियन संघ जो होता या संघाने आर्थिक दृष्टिकोनातून एक महत्वाचा निर्णय जो
हा महत्वाचा निर्णय घेतला. आणि मग महत्वाचा निर्णय घेऊन 1 जानेवारी 1999 या साली युरोपियन संघ जो होता, या युरोपियन संघाने स्वतःचं एक स्वतंत्र चलन निर्माण केलं आणि स्वतःचं चलन निर्माण करून त्याला युरो हे नाव हे नाव दिलं. लक्षात घ्या, आपण प्रत्येक देशाचा विचार जर आपण केला तर प्रत्येक देशामध्ये स्वतःचं चलन, पैसा ज्याला आपण म्हणतो चलन असतं, त्याला एक नाव दिलेलं असतं. जसं आपण भारताचा विचार केला तर भारताचं चलन आहे रुपया. अमेरिकेचा विचार जर केला तर अमेरिकेचं चलन आहे डॉलर, आपण जर विचार केला. त्याचप्रमाणे युरोपियन संघ जो होता, हे युरोपियन संघाने एक स्वतःचं चलन जे होतं हे चलन निर्माण केलं. ते चलन निर्माण केलं 1 जानेवारी 1999 आणि ते चलन जे होतं त्या चलनाला नाव दिलं युरो. मग हे जे युरो चलन जे हे चलन का निर्माण केलं याचाही आपल्याला विचार करावा लागेल. आपण जर आजही विचार जर आपण केला तर आजही जगातला मोठा व्यापार जो आहे, हा मोठा व्यापार जो आहे, हा व्यापार अमेरिकेच्या डॉलरमध्ये चालवला जो आहे, हा चालवला जातो. उदाहरणार्थ आपल्याला जर पेट्रोल घ्यायचं असेल अरब राष्ट्राकडून, आपण जर पेट्रोल खरेदी करायची असेल, अरब राष्ट्रांकडून पेट्रोल खरेदी करायची असेल तर आपण अरब राष्ट्रांत आपण अमेरिकेच्या जागतिक बँकेकडे जातो. जागतिक बँकेकडून अमेरिकेचे डॉलर विकत घेतो. अमेरिकेचा डॉलर, अमेरिकेचं चलन असणारं जे डॉलर आहे, हे डॉलर विकत घेतो आणि ते डॉलर विकत घेऊन ते डॉलर जे हे डॉलर आपण पेट्रोल खरेदी करण्यासाठी त्यांना देतो आणि त्यांना ते अमेरिकन डॉलर घेतात आणि अमेरिकन डॉलरच्या बदल्यामध्ये आपल्याला पेट्रोल जे हे पेट्रोल देतात. आणि त्यांनी अमेरिकन डॉलर घेतल्यानंतर त्या अमेरिकन डॉलर जे हे अमेरिकन डॉलर पुन्हा काही दुसऱ्या देशांना देतात किंवा ते डॉलर जे हे डॉलर आपल्या चलनामध्ये, पेट्रोलच्या बदल्यामध्ये आपल्या चलनामध्ये रूपांतरित करून घेण्याचं काम जे हे काम ते देश करत जे हे करत असतात. म्हणजेच आपण जर विचार केला तर 1 जानेवारी 1999च्या अगोदर जो जागतिक व्यापार होता, या जागतिक व्यापारामध्ये अमेरिकेच्या डॉलरला सर्वात श्रेष्ठ स्थान होतं आणि संपूर्ण जागतिक व्यापार जो होता, हा जागतिक व्यापार अमेरिकेच्या डॉलरमध्ये चालवला जात होता. आणि डॉलरच्या किमतीच्या आधारे, डॉलरची किंमत कमी जास्त जी आहे ही जास्त त्या देशाच्या चलनाच्या दृष्टिकोनातून ती कमी जास्त होत होती. आजही आपण जर विचार केला तर रुपया आणि डॉलर याच्यामध्ये फरक पडत असतो. काही वेळेला 70 रुपये असतो, कधी 71 असतो, कधी 72 असतो, कधी 73 असतो. या दृष्टिकोनातून रुपया आणि डॉलर याच्यामध्ये फरक पडतो. म्हणजेच आपले भारताच्या दृष्टिकोनातून आज जर आपण पाहिलं तर जवळपास साधारणतः 74 रुपये म्हणजेच एक अमेरिकन डॉलर. आज 74 रुपये आपण दिले की त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला एक अमेरिकन डॉलर जो आहे हा डॉलर विकत घेता जो आहे हा घेता येतो. अशा प्रकारे हे अमेरिकन डॉलरची प्रत्येक देशाच्या चलनामध्ये मूल्यांकन होत असतं आणि त्यानुसार त्या अमेरिकन डॉलरमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार जो होता हा व्यापार चालवला जात होता. त्याचा फायदा अमेरिकेला होत होता. परंतु युरोपीय युनियननी हीच गोष्ट ओळखली आणि मग अमेरिकेचं महासत्ता म्हणून असणारं वर्चस्व जे होतं हे वर्चस्व कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हे जे युरोपियन संघ जो होता, या युरोपियन संघाने स्वतःचं चलन निर्माण केलं आणि त्या स्वतःच्या चलनाला त्यांनी नाव दिलं युरो. आणि मग हे युरो चलन जे हे चलन निर्माण केलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आता जागतिक व्यापारामध्ये अमेरिकेचा डॉलर स्वीकारणार नाही. आम्ही जागतिक व्यापारामध्ये जे या जागतिक व्यापारामध्ये युरो हे चलन तुम्हाला विकत घ्यावं लागेल आणि त्या चलनातून आपण व्यवहार जे हे व्यवहार केले जे हे केले जातील. त्याचप्रमाणे युरो चलन जे हे युरो चलन युरोपियन संघ जो होता, हे युरोपियन संघातल्या देशांमधलं एक सामुदायिक चलन निर्माण करण्यात आलं. आणि यानुसार युरोपियन संघामध्ये जे 28 देश होते, या 28 देशांपैकी 19 देश जे होते या देशांनी युरो चलन स्वीकारलं. इंग्लंड असेल, स्वीडन असेल, डेन्मार्क असेल, हे अपवाद जर आपण सोडले म्हणजेच या 28 पैकी 19 देश जे होते या देशांनी युरो चलन हे आपलं अधिकृत चलन आहे हे स्वीकारलं
आणि युरो या चलनाला मान्यता जी आहे ही मान्यता देण्याची ही देण्यात आली आणि युरोपियन यानुसार युरो चलन निर्माण करण्यात आलं. आणि मग युरोपियन संघामधल्या ज्या देशांनी युरो या चलनाला मान्यता दिली त्याला युरोझोन राष्ट्र असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा लक्षात घ्या, आपल्याला परीक्षेमध्ये युरोझोन म्हणजे काय, तर युरोपियन संघ आहे, युरोपियन संघाने एक स्वतःचं चलन निर्माण केलं. ते जे चलन होतं त्या चलनाला त्यांनी नाव दिलं युरो. आणि या युरोपियन संघातील 28 पैकी 19 देश जे होते या देशांनी या चलनाचा स्वीकार केला. आणि ज्या देशांनी या युरो या चलनाचा स्वीकार जो आहे हा स्वीकार केला ते जे देश आहेत त्या देशांना युरोझोन राष्ट्र असं म्हटलं जे हे म्हटलं जातं. आपल्या स्क्रीनला बाजूची स्क्रीन जी आहे ती जर आपण पाहिली असेल तर त्या ठिकाणी युरोझोन राष्ट्राचा नकाशा दिलेला आहे. आपल्याला नकाशाचा प्रश्न जो आहे हा प्रश्न त्याच्यावर विचारला जो आहे हा विचारला जातो. मग हा नकाशाचा प्रश्न जर आपण पाहताना किंवा त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला युरोझोन म्हणजे काय, तर युरोपियन संघामधल्या ज्या देशांनी सामूहिक चलन म्हणून युरोला मान्यता दिलेली आहे त्याला युरोझोन राष्ट्र असं म्हटलं जे हे म्हटलं जातं. आणि मग त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर फिक्कट गुलाबी रंग जो आहे नकाशामध्ये दिलेला फिक्कट गुलाबी रंग असणारे जे देश आहेत की या देशांनी युरो हे सामूहिक चलन स्वीकारलं आणि त्याच्यामुळे त्यांना युरोझोन मधली राष्ट्र असं म्हटलं जे हे म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर मोठ्या देशामध्ये फिनलँड हा देश आहे की त्यांनी हे चलन स्वीकारलं, जर्मनी आहे, फ्रान्स आहे, स्पेन आहे, पोर्तुगाल आहे, इटली जी आहे ही इटली त्या ठिकाणी जे आहेत हे त्या ठिकाणी दाखवलेले आहे. ग्रीस हा देश जो आहे हा ग्रीस हा देश आहे. अशा प्रकारचे जे 19 देश आहेत बाजूच्या नकाशामध्ये जर तुम्ही पाहिले असेल तर तुम्हाला फिक्कट गुलाबी रंग जो आहे हा रंगामध्ये ते देश दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये फिनलँड आपण पाहिलं असेल, जर्मनी जी आहे ही जर्मनी त्याच्यामध्ये दाखवले आहे, फ्रान्स दाखवलेले आहे, स्पेन जो आहे हा स्पेन दाखवलेला आहे, ग्रीस दाखवलेला आहे, पोर्तुगीज दाखवले आहेत. या सगळ्या देशांनी युरो हे चलन स्वीकारलं आणि त्याच्यामुळे त्या देशांना युरोझोन राष्ट्र असं म्हटलं जे हे म्हटलं जातं. आणि मग त्याच्यानंतर त्या नकाशामध्ये पुन्हा दुसरं डार्क गुलाबी रंग जो आहे हा डार्क गुलाबी रंग दिलेला आहे की युरोझोन मध्ये सहभागी नसलेले परंतु युरोपीय युनियनचे सभासद असणारे देश किंवा जे युरोपीय युनियनचे सभासद आहेत परंतु युरोपीय युनियनचे सभासद असूनही त्यांनी युरो चलन स्वीकारलं नाही. आपण आत्ताच पाहिलं होतं की 28 देशात 28 पैकी 19 देशांनी युरो हे सामूहिक चलन स्वीकारलं, बाकीच्या देशांनी स्वीकारलं नाही. मग त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर युनायटेड किंगडम म्हणजेच ज्याला आपण इंग्लंड म्हणतो या इंग्लंड जे आहेत या इंग्लंडनी हे चलन स्वीकारलं नाही. स्वीडन असेल, पोलंड असेल, रोमानिया असेल, हे जे देश होते या देशांनी हे चलन स्वीकारलं नाही. परंतु हे चलन स्वीकारलेलं नसलं तरी ते देश युरोपीय युनियन मध्ये आहेत. आणि अशा प्रकारे हा संपूर्ण नकाशा जर आपण पाहिला तर या संपूर्ण नकाशामध्ये युरोपीय युनियन मधले देश दाखवलेले आहेत आणि त्यासोबतच की ज्या राष्ट्रांनी युरो हे चलन स्वीकारलेलं आहे ते देश, ज्या राष्ट्रांनी युरो हे चलन स्वीकारलेलं नाही परंतु युरोपीय युनियनचे देश आहेत ते या नकाशामध्ये दाखवलेले आपल्याला दिसून येतील. आणि त्याच्यामुळे आपला जो नकाशाचा प्रश्न विचारता त्या नकाशाच्या प्रश्नाचा विचार आपण या ठिकाणी या नकाशाच्या आधारेच या ठिकाणी आपल्याला समजावून घेता येईल. मग त्याच्यामध्ये नकाशाचा प्रश्न विचारत असताना त्याच्यामध्ये पहिला प्रश्न त्याच्यामध्ये विचारला जातो असा विचारला जाऊ शकतो की युरोपीय युनियनचे सभासद असणाऱ्या 2 देशांची नावे लिहा. मग आता या नकाशामध्ये युरोपीय युनियनचे सभासद दाखवलेले आहेत, 28 देश दाखवलेले आहेत. त्याच्यापैकी कोणत्याही 2 देशाची नावं त्याच्यामध्ये लिहायची. जर्मनी असेल, फ्रान्स असेल, स्पेन असेल, पोलंड असेल, स्वीडन असतील, हे सगळे युरोपीय युनियनचे काय आहेत, सभासद आहेत. दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये युरोझोन मध्ये असणाऱ्या 2 देशांची नावे लिहा. मग आता या ठिकाणी तुम्हाला हा नकाशा पाहावा लागेल आणि त्या नकाशातून युरोझोन मध्ये म्हणजेच की ज्यांनी युरो हे चलन स्वीकारलेलं आहे असे 2 देश आहेत या देशांची नावं त्या ठिकाणी लिहावं लागेल. मग त्याच्यामध्ये फ्रान्स आहे,
जर्मनी आहे, स्पेन जो आहे हा स्पेन आहे. या देशांची नावं तुम्ही त्या ठिकाणी जे आहेत हे त्या ठिकाणी लिहू शकता. त्यानंतर पुढचं त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये प्रश्न विचारला होतो की युरोझोन मध्ये सहभागी नसलेले, युरोझोन मध्ये सहभागी नसलेले परंतु युरोपीय युनियनचे सभासद असणाऱ्या 2 देशांची नावे लिहा, की जे देश युरोपीय युनियन मध्ये आहेत परंतु त्यांनी युरो हे चलन स्वीकारलेलं नाही. मग त्याच्यामध्ये युनायटेड किंगडम असेल, त्या ठिकाणी जे आहे युनायटेड किंगडम तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येईल. स्वीडन जो आहे हा स्वीडन त्या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी लिहिता जो आहे हा स्वीडन हा देश जो आहे हा देश त्याच्यामध्ये तुम्हाला लिहिता येईल. पोलंड आहे, रुमानिया आहे, की हे जे देश आहेत की या देशांनी युरो हे चलन स्वीकारलेलं सामूहिक चलन म्हणून स्वीकारले. व्यापारात विदेशी व्यापारामध्ये ते चलन म्हणून ते स्वीकारतात परंतु आपल्या देशाचं अंतर्गत चलन जे हे चलन म्हणून त्यांनी स्वीकारलेलं नाही. परंतु या बाकीच्या देशांनी जर समजा फ्रान्समध्ये विचार जर आपण केला तर फ्रान्समधून जर्मनीमध्ये जर जायचं असेल तर तुम्हाला फ्रान्समध्ये युरो चलन चालतं, जर्मनीमध्ये युरो चलन जे हे चलन चालतं. परंतु भारतातून जर तुम्हाला पाकिस्तानमध्ये जायचं असेल तर भारताचा रुपया पाकिस्तानमध्ये चालत नाही. भारताचं चलन जे हे चलन तुम्हाला बदलून पाकिस्तानचं चलन विकत घ्यावं लागतं. परंतु युरोझोन मधले जर राष्ट्रामध्ये स्पेन असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, या 19 पैकी कोणत्याही देशामध्ये जर तुम्ही गेले तर ते युरो एकच चलन जे हे चलन त्या ठिकाणी चालवलं जे हे चालवलं जातं. आणि अशा प्रकारे युरोझोन राष्ट्राची निर्मिती जे ही निर्मिती करून युरो हे चलन निर्माण केलं आणि हे चलन निर्माण करून युरोपियन संघ जो होता या युरोपियन संघाने आपलं कामकाज करायला सुरुवात जी ही सुरुवात केलेली होती. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यामध्ये युरोपियन संघ याची स्थापना कशी झाली तर 1951 युरोपियन कोळसा आणि पोलाद समुदाय यापासून युरोपीय संघाच्या स्थापनेची सुरुवात जी आहे ही सुरुवात झाली आणि 7 फेब्रुवारी 1992 या दिवशी मास्त्रिकत करार झाला आणि या मास्त्रिकत करारानुसार युरोपियन संघाची स्थापना जी आहे ही स्थापना करण्यात आली. युरोपियन संघ हा युरोप खंडातील एक महत्वाची प्रादेशिक संघटना जी आहे ही संघटना मानली जाते. जवळपास 28 देश जे आहेत हे देश या युरोपियन संघाचे सभासद जे आहेत हे सभासद असलेले आपल्याला दिसून येतात. मग याच्यानंतर इंग्लंडने आपलं युरोपियन संघातून सभासदत्व सोडलं, ते कसं सोडलं, काय सोडलं याचा विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जो हा पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्याचप्रमाणे शेंगेन व्हिसा म्हणजे काय याचाही विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जो ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. धन्यवाद.